बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी हे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आज शनिवार 7 मार्च रोजी समोर आली आहे। सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता सोडल्याची अधिकृत माहिती स्वतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज दिलेली आहे। आज वारा शनिवार 7 मार्च। आज सर्वांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटप करा, कारण हे पैसे गुरुवारपासूनच म्हणजेच परवा दिवशीपासूनच वाटप होऊ लागले आहे। लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवा, गुरुवारपासून पैसे वाटप होऊ लागलेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे टोटल आहेत आणि गुरुवारी परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वाटप झाला। काल शुक्रवारी 12 जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा वाटप झाला आणि तिसरा टप्पा जो होता तर ज्या 12 जिल्ह्यात या ठिकाणी पैसे मिळाले होते त्यांना तिसरा टप्पा या ठिकाणी शनिवारी 7 मार्च रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होऊ लागले। थोड्याच वेळामध्ये तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती मेसेज 1500 रुपयांचा फेब्रुवारीचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। लक्षात ठेवा, सर्वांनी कान देऊ नका। उद्या रविवार निमित्त सर्व बँका आता या ठिकाणी बंद असणार आहेत, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजच्या कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। तशा प्रकारे या ठिकाणी पैसे जमा देखील व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणी मागच्याच आठवड्याच्या आधी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले होते। तुम्हाला पण नक्की जानेवारीचे मागच्या आठवड्यामध्ये पैसे आले असतील, त्यावेळी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार होते, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आल्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याबरोबर जमा होऊ शकले नाहीत सरकारच्या माध्यमातून, त्यावेळी या ठिकाणी सोडण्यात आलेले नव्हते। आता या ठिकाणी आज वार शनिवार आहे आणि उद्या बँका असल्यामुळे आणि परवा दिवशी या ठिकाणी पूर्णपणे बजेट जे मांडलंय तर त्याची तयारी असल्यामुळे आजच्या आज पैसे या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर सरकारने दिली आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता बघा, अनेक महिला आता तक्रार करत होत्या की फेब्रुवारी महिना पूर्णपणे संपलाय तरी पण ज्या त्या महिन्यांचा लाभ तुम्ही या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती लवकर का सोडत नाही, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। आता त्यानंतर आज शनिवारी ज्या लाडक्या बहिणी फेब्रुवारी हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या, गुरुवारी शुक्रवारी म्हणजे काल परवा ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। तशा प्रकारे 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांना पटापट या ठिकाणी जशा प्रकारे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मागच्या आठवड्यामध्ये आल्याचा मेसेज आला होता, तशा प्रकारे 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आता या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता या फेब्रुवारी महिन्याचा लाभ सोडण्याचं आश्वासन जे आहे तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं होतं। काल रात्रीच याचा GR देखील काढण्यात आला होता आणि 4700 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर देखील या ठिकाणी आता करण्यात आला होता। तशा प्रकारे महिलांना फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये जमा या ठिकाणी झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आल्याचा पाहायला मिळू लागला आहे। त्यांनी शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी पाळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागले। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर अशा सर्व लाभार्थी महिलांना जानेवारीचा हप्ता मागच्या आठवड्यामध्ये सोडलाय, त्यानंतर आज शनिवारी 7 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आता पाहायला मिळू लागला आहे। लाडक्या बहिणींनो, स्वतः या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डीबीटीची प्रोसेस जी आहे तर ती या ठिकाणी जी दुरुस्त झाली नव्हती आता ती परफेक्ट केली असेल तर पैसे या ठिकाणी टाका, आणि काल डीबीटीची प्रोसेस परफेक्ट झाली आणि आज खरोखर पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सुरू झालं आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे कुठे पैसे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जमा होऊ लागले आहेत। लक्षात ठेवा, ज्या ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलंय, पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी खातं उघडलंय, महाराष्ट्र बँकेमध्ये या ठिकाणी महत्वाच्या बँकामध्ये ज्यांनी त्यांच्या बँकेचं खातं उघडलंय त्यांना पैसे या ठिकाणी जमा व्हायला लागलेत। जशा प्रकारे जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आता तुमच्या मोबाईलवरती आला होता, तशाच प्रकारे फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये देखील जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी महिलांना येऊ लागला आहे। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे। महिलांनी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया
अशा महत्वाच्या बँकेमध्ये सकाळी 10 वाजल्यापासूनच बँकेच्या आवारामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. महिला म्हणू लागलेत ऊन व्हायलंय, त्यामुळे पटकन पैसे काढून उन्हाच्या आधी घरी घेऊन जाऊया. आता बघा, मागच्या आठवड्यामध्ये अनेक महिलांनी 1500 रुपये याच बँकेतून जानेवारी महिन्याचे काढले होते आणि हे पैसे फेब्रुवारी महिन्याचे अनेक लाडक्या बहिणींना काढण्यासाठी आजपासून सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. मग हे पैसे कोणत्या कोणत्या महिलांच्या अकाउंटला येऊ लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत? तुम्हाला वाटत असेल की जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता मागच्या आठवड्यामध्ये मेसेज आलाय म्हणल्यावर सरसकट सर्वांना तुम्हाला आज शनिवारी फेब्रुवारी महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होतील सर्वांना वाटत असेल, परंतु लाडक्या बहिणींनो तसं अजिबात या ठिकाणी होणार नाही आहे. कारण सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचा जानेवारी महिन्याचा हप्ता सोडत असताना कोणत्याही लाडक्या बहिणींचा अर्ज सरकारच्या माध्यमातून चेक केलेला नव्हता. विदाऊट चेक करता जानेवारीचे पैसे सर्वांना सोडले, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरसकट सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी जानेवारीचे तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये आले आहेत. परंतु यामध्ये लाडक्या बहिणी लक्षात ठेवा, मागील 2-3 दिवसापासून आता फेब्रुवारी महिन्याचे जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करायला सुरुवात केल्या. म्हणजे गुरुवारी 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटले, काल शुक्रवारी 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटले, आज शनिवारी उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झाले. कारण उद्या रविवार आहे, त्यामुळे आजच्या आज पैसे वाटण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, जर करता तुम्हाला आज जर पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्ही नक्कीच या महत्वाच्या 4 चुका करून बसलेल्या आहात. म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती काल परवा जमा झाला नाही आणि आज सुद्धा जमा करण्यात येणार नाही. मग आता तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे? आजच्या आज जर फेब्रुवारीचे तुम्हाला 1500 हवे असतील तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप सुरू झालेत, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळू लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळू लागलेत, सर्व काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी 1500 रुपयांचा आजच्या आज तुम्हाला यावं असं वाटत असेल, तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला काय काय चुका सुधारायच्या आहेत, ज्यामुळे फक्त जानेवारीचे पैसे या ठिकाणी आलेत आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे सरकारने सोडलेले नाहीत असं या ठिकाणी तुम्ही म्हणू लागलाय. तर पैसे सोडलेत, त्यामुळे तुमच्या काय चुका झालेत का हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आज वार आहे शनिवार, उद्या 8 मार्च आहे, उद्या रविवार आहे, उद्यापासून 8 मार्च असल्यामुळे महिला दिनाची सरकार तयार करत आहे. उद्या महिला दिन आहे, त्यामुळे उद्यापासून संपूर्ण 20 मार्च पर्यंत तुम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त तुम्हाला आज एकच दिवस पैसे वाटपाचा चान्स सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलाय. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये येण्यासाठी आजचा एकच दिवस बाकी आहे, कारण उद्या रविवार आहे, उद्या सर्व बँकांना या ठिकाणी सुट्टी असणार आहे, तुम्हाला पण माहित आहे. त्यामुळे सोमवारपासून आणि अधिवेशनचं बजेट या ठिकाणी जे सादर झालंय तर त्याची पूर्व तयारी सरकार करत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी लक्षात ठेवा, 7 मार्च ते 7 मार्चला आज एक पैसे वाटप झालं तर पुढील 20 मार्च पर्यंत 1 रुपया सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कसल्याही परिस्थितीमध्ये शनिवारी सोडून टाका, अशा प्रकारची परिस्थितीची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटे आता या ठिकाणी थांबून राहायचं आहे. जशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये 1500 जानेवारीचे आले, तशा प्रकारे 10 वाजता बँका उघडल्या महिलांना खटाखट फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती आता पाहायला मिळू लागलाय. आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये काय काय होऊ लागले, काहींना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मागच्या आठवड्यामध्ये मिळालेला नव्हता, त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ताचा मेसेज येऊ लागलाय. ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मागील 2-3 दिवसापासून मिळाला नव्हता, कदाचित तुम्हाला पण मिळाला नसेल, तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झाल्याचा मेसेज आता महिलांना येऊ लागलाय. तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना पैसे येतील का, परंतु तसं अजिबात या ठिकाणी होणार नाही आहे. लाडक्या बहिणींनो, सर्वांना हे पैसे येणार नाहीत. सरकारच्या माध्यमातून यासाठी काही नवीन नियम व काही नवीन अटी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यासाठी आता लागू केल्या आहेत. या अटी व नियम नेमकं कोणते आहेत हे सुद्धा झटपटपणे आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये समजून घेऊया. लाडक्या बहिणींनो, आज शनिवार आहे, आज तुम्हाला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जर चुकून झालं नाही तर तुम्हाला कमीत कमी पुढील 15 दिवस पैशांची अशीच वाट पाहावी लागणार आहे. आज फक्त 15 जिल्ह्यांचीच निवड सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या. ज्या जिल्ह्यामध्ये फक्त गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी राहतात त्यांना आज पैशांचं वितरण आज थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता केलं जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्या लाडक्या बहिणी धुणं भांडी करण्यासाठी दुसऱ्याच्या घरामध्ये कामाला जातात, अशाच गोरगरीब महिलांचे 12 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून आज करण्यात आल्या.
त्यांनाच आज शनिवारी 7 मार्च रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। या ठिकाणी आता तुम्ही बँकेचं खातं 2 मिनिटांच्या आतमध्ये चेक करायचं। महिलांनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आज बँकेच्या आवारामध्ये गर्दीच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्या बँकेमध्ये गर्दी महिलांनी केली आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्टात सर्वात जास्त महिलांनी पैसे काढण्यासाठी आता गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कारण पोस्टात आणि स्टेट बँकेत सर्वांनी आता जास्त खातं खोललंय। तुम्ही जर या बँकेमध्ये खातं खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। आज परत एकदा या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज येत असल्याने लाडक्या बहिणी प्रचंड प्रमाणात खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाळा आहे, ऊन भरपूर आहे, त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये सरकारने आता हे 1500 रुपये सोडल्याने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये लड्डू फुटत आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आणि विशेषतः पोस्ट ऑफिस मध्ये महिलांनी उघडलंय त्यांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये काढण्यासाठी रांगा या ठिकाणी लावाव्या लागत आहेत। ऊन असून सुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत। गर्दीच गर्दी महिलांनी केल्याचं पाहायला मिळतंय। मागच्याच आठवड्यामध्ये महिलांनी अशीच गर्दी करून जानेवारी महिन्याचे 1500 रुपये काढून या ठिकाणी आणले होते। आता परत एकदा महिलांना या ठिकाणी बँकेत पैसे काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्याचे जावं लागत असल्याचं या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत याचीच अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आजच्या आज फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जर पाहिजे असतील तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण फक्त 12 जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सर्वांना सोडलेत म्हणल्यावर फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सर्वांना मिळतील, तर तसं अजिबात नाही आहे। तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नवीन वर्षाचं 2026 एक गिफ्ट म्हणून सरसकट 2,40,00,000 लाडक्या बहिणींना सर्वांना या ठिकाणी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये सोडण्यात आले होते। परंतु आज जो शनिवार निमित्त फेब्रुवारी महिन्याचे जी काय हप्त्याची वितरणाची मर्यादा आहे तर ती फक्त आणि फक्त 32 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता या पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे। त्यामुळे जवळपास नेहमीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अपात्र होणार आहेत। मग आज शनिवार आहे, आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो। आज जर शनिवारी तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर झालं नाही तर तुम्हाला पुढील 15 दिवस म्हणजेच 20 मार्च पर्यंत तुम्हाला अजिबात पैशांची वाट या ठिकाणी आता मिळणार नाही। वाट अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला बघावी लागणार आहे। त्यामुळे आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू झालंय। कशा पद्धतीने पैशांचं वितरण सुरू झालंय लक्षात ठेवा। जशा प्रकारे जानेवारी महिन्याचे मागच्या आठवड्यामध्ये पैसे या ठिकाणी त्या वेळेत आले तर त्याच वेळेस तुम्हाला तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती त्याच टायमिंगला त्याच बँकेमध्ये त्याच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पैशांचं वितरण सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। डीबीटीचा एक फिक्स नियम असतो, तुम्हाला पण कानावर बातमी आली असणार। सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील त्या ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्या ठिकाणी दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी 1500 रुपये फेब्रुवारीचे येतील। संध्याकाळी 7 ते रात्री 12 या वेळेमध्ये रात्रीच्या टप्प्यामध्ये पुढील शेवटच्या टप्प्यातील 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून फेब्रुवारीचे जमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी आता आलेली आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणत्या वेळेत या ठिकाणी वाट बघायचं आहे? आता सकाळच्या टप्प्यात तुम्हाला पैसे येणार का, दुपारच्या टप्प्यात पैसे येणार का, रात्रीच्या टप्प्यात? आज शनिवारी पैशांचं वितरण होणार, कारण उद्या तर शनिवार असल्यामुळे सर्व बँका बंद असणार आहेत। आजच्या आज पैसे या ठिकाणी ऑर्डर बँकेच्या खात्यावरती द्या असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हप्त्यांचे वितरण आज 100% होणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले 5 नियमानुसार आता पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती होणार आहे। मग जानेवारी महिन्याचे 1500 रुपयासाठी नियम सरकारने लावले नव्हते म्हणून सर्वांना तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये जानेवारीचे आले, परंतु फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सोडताना या ठिकाणी 5 नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्या नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्वाचं आहे। जर त्या नियमानुसार तुम्ही नापास झाला तर या नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार नाही। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्र पैसे सरकारला काय सोडायला झालं, कारण या ठिकाणी परत आता पैसे काढायला डबलदा बँकेत आम्हाला जावं लागतंय। दोन्ही आता एकत्र सोडायला काय झालं होतं,
असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता महिलांनी आता प्रश्न देखील उपस्थित केला होता। तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की बँकांचा सर्व्हर मागच्या आठवड्यामध्ये डाऊन होता, बँकांना सुद्धा या ठिकाणी एकत्र पैसे सोडण्यासाठी अडचण निर्माण होत होती, कारण 1500 रुपयांचा मेसेज या ठिकाणी महिलांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे आजचा दिवस शनिवार वाटपाचा खास आहे। फक्त आता या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्येच तुम्हाला पैसे वाटप होऊन राहील। मग त्या 12 जिल्ह्यांची यादी कोणती आहे बघा, त्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 20 मार्च पर्यंत जवळपास 15 दिवस तुम्हाला आता वाट पाहावी लागणार आहे। मग आजच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत, कोणत्या या ठिकाणी नियमानुसार येऊ लागलेत, आणि हे नियम एकदा या ठिकाणी झटपट पद्धतीने आपण समजून घेऊया। त्यानंतर जिल्ह्यांची यादी देखील पटकन आता आपण या ठिकाणी समजून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलंय, पहिला नियम लाडक्या बहिणींसाठी लागू करण्यात आलाय, तो म्हणजे डीबीटीचा नियम आहे। आता तुम्ही बँकेत बॅलन्स किती ठेवता हे आता बघणं या ठिकाणी महत्वाचं आहे। लाडक्या बहिणी आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की लाडक्या बहिणींचा बँकेतील बॅलन्स ठेवण्याचा काय संबंध। महिलांनी आता ज्या महिलांनी बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस मध्ये ज्यांनी खातं खोललंय अशा सर्व लाभार्थी महिलांना बँकेकडून या ठिकाणी सांगण्यात आले, जर करता बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स इथून पुढे जर आजपासून जर या ठिकाणी शिल्लक बॅलन्स जर तुम्ही बँकेमध्ये ठेवत नसाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जे पैसे जमा होऊन राहील तर त्यासाठी मोठा प्रॉब्लेम असणार आहे। या ठिकाणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय, आमच्या बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलंय म्हणल्यावर त्यामध्ये काहीतरी शिल्लक बॅलन्स तुम्हाला ठेवलाच पाहिजे, किमान 500 रुपये तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठेवलंच पाहिजे। परंतु महिला काय करतात, हे पैसे या ठिकाणी सरकारने 1500 रुपये पडलं रे पडलं असं महिलांना कळल्यानंतर ते सर्वच्या सर्व पैसे काढून घरी घेऊन येतात। परंतु लाडक्या बहिणींनो, इथून पुढे अजिबात असं करू नका। जो तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये आज शनिवारी निमित्त फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागला आहे, जर तुम्ही या ठिकाणी 1500 रुपये जमा झाले तर या ठिकाणी फक्त 1000 रुपये तुम्ही काढून घेऊन यायचं आहे, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी पुढील हप्ता जमा होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्वाच्या बँकांनी आता सांगितलंय, कारण यामध्ये सर्वात जास्त महिलांनी आता याच बँकेमध्ये खातं खोललंय। तुम्ही पण या ठिकाणी याच बँकेमध्ये खातं खोललं असेल तर तुम्ही सुद्धा मिनिमम बॅलन्स या ठिकाणी जर ठेवलं नसेल तर अत्यंत पद्धतीने पहिल्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी ठेवणं आता गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा नियम लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी महिन्यासाठी लावण्यात आलाय, तो नियम तुम्हाला सांगणार आहे। परंतु लक्षात ठेवा, आज शनिवार आहे, उद्या रविवार असल्याने बँका बंद आहेत। आजच्या आज पैशांचं वितरण करा, आज भलेही रात्र लागू द्या परंतु सर्वांना पैशांचं वितरण करा, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आज कोणकोणत्या महिलांना मेसेज येणार आहे हे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्याकडे जर आता पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने जमा करायला सुरुवात केल्याची माहिती देखील या ठिकाणी आता समोर येत आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमचा पती किंवा वडील शेतकरी असतील आणि त्यांनी तुमची केवायसी करताना त्यांची सही या ठिकाणी तुम्ही घेतली असतील तर सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, जर तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा तुमच्या पप्पांना किंवा तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या नवऱ्याला हप्ता येत असेल तर तुमच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे। कारण सरकार काय म्हणते, एकतर लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्या, परंतु महिला ऐकत नाही, सरसकट सर्व दोन्ही पण हप्ते घेतात। त्यामुळे अशा महिलांचा अर्ज देखील या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यासाठी बाद करण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, तुम्ही काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल, जर केवायसी या ठिकाणी आता वडिलांची किंवा पतीची किंवा आईची, जर तुम्ही तुमच्या आईची केवायसी जर या ठिकाणी केली असेल तर तुम्हाला दोन्ही हप्ते या ठिकाणी चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। हा झाला नियमाचा भाग। आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या त्या ठिकाणी महिलांना पैशांचं वितरण होऊ लागले याची अपडेट तुम्हाला आता सांगण्यास या ठिकाणी महिलांनो आम्ही आता सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अकोला, वाशिम, त्यानंतर धुळे या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर दुसरा टप्पा रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या असतील त्यांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर बीड, बुलढाणा, अकोला, त्या ठिकाणी नांदेड, त्या ठिकाणी लातूर, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या लाडक्या बहिणी शिल्लक आहेत त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा, केवायसी केली नसेल तर नक्कीच करून घ्या, तुम्हाला पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी